जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर निकालाची अपडेट काय आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो। कारण रिझल्टला खूप वेळ झालेला आहे मित्रांनो। एवढा उशीर का लागलेला आहे कारण बघू शकता आपण डिसेंबरमध्ये आपली एक्झाम झालेली होती। आता जानेवारी मार्च 3 महिने हे एक्झाम देऊन झालेले मित्रांनो। फर्स्ट रिस्पॉन्स शीट 1 महिन्यानंतर, सेकंड रिस्पॉन्स शीट 1 महिन्यानंतर, आता तिसरा महिना आलेला आहे। तर आपल्याला डेट काय भेटलेली आहे थोडक्यात आपण बघणार आहोत मित्रांनो। हे बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर खूप मुलांनी कमेंट केलेले आणि खूप मुलांनी डेलीचे 100 ते 200 कॉल BMC कार्यालयात जात आहे मित्रांनो। आणि त्यांना काय माहिती भेटलेली आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो। त्यांना माहिती काय भेटलेली, मी BMC कार्यालयातून माहिती घेतलेली। तर मला काय माहिती भेटलेली आहे, आपला एका मित्र तिथं गेला होता विचारण्यासाठी आणि आपला मित्र पण आहे, त्याच्याकडून काय माहिती भेटलेली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करण्यास पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल मित्रांनो। हे बघा, तर खूप मुलांनी कॉल केलेला असता, त्यांना 27 ते 28 तारीख सांगितलेली मित्रांनो। ते कोणती मॅडम एक कॉल उचलते त्याच्यावरून आपलं ग्रुपवर डिस्कशन चालतं आहे। 27 ते 28 तारीख मित्रांनो, किती 27 ते 28 तारीख आपल्याला भेटलेली आहे मार्चची। आज 26 तारीख आहे, बघू 27 किंवा 28 तारखेपर्यंत रिझल्ट लागतो का नाही लागत। आणि मी तिथं एक मित्र गेल्यामुळं त्याला माहिती भेटलेली आहे 27-28, त्याच्यानंतर 4 तारखेपर्यंत 4 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागेल। कारण ग्रुपवर तर मॅडमनी ते कॉल केल्यानंतर सगळे सांगतात 27-28 चांगली गोष्ट आहे, 27-28 तारखेपर्यंतच लागायला पाहिजे रिझल्ट। मी तर म्हणतो आज 26 तारीख आहे, आज पण रिझल्ट लागला, वेल अँड गुड आहे। खूप मुलं वेट करत आहे रिझल्टचा आणि त्याच्यामुळं ते अडकलेले खूप मुलांचे अभ्यास होत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे आपलं इथं निकाल येणार आहे, ते आशेवर बसलेले आहे मित्रांनो। आता रिझल्ट कितीवर लागेल, कट ऑफ कितीवर लागेल, आपण मागचा व्हिडिओ बनवलेला त्या सांगितलेलंच आहे। तर आता खरंच 27-28ला लागतोय का। आणि आज खूप मुलांनी 26 तारखेला कॉल केले, ते व्यवस्थित कॉल उचलत पण नाही आहे आणि कॉल उचलले ते व्यवस्थित आन्सर देत नाही। आणि त्यांनी सांगितलं होतं 27 किंवा 28 मार्चला रिझल्ट लागेल, पण आज जे मुलांनी कॉल केलेले आणि मला 2-3 मुलांनी कमेंटसुद्धा केलं होतं, त्यांनी सर आम्ही कॉल केला असतं त्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही आहे। आता एका मित्रांनी सांगितलं की सर मी कॉल केला तर मला म्हटले पुढच्या आठवड्यात लागेल। आता पुढचा आठवडा काय मित्रांनो, खूप आता आशेवर बसलेले 27-28 तारखेच्या। तर मला तर वाटते आता ह्या 2 दिवसात रिझल्ट लागायला पाहिजे आणि नाही लागला 4 एप्रिलपर्यंत, जशी मला माहिती भेटलेली आहे 4 एप्रिलपर्यंत नाही लागला तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। तर त्याच्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। जर 4 एप्रिलपर्यंत रिझल्ट नाही लागला तर आपण काहीतरी निर्णय घेऊ काय करायचं इथून पुढं। त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे मित्रांनो। तर त्याच्यात खूप आपले मित्र जॉईन झालेले आहे। तुम्ही पण आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, जे अपडेट करायचे आपल्याला काहीतरी रिझल्टसाठी करावे लागणार मित्रांनो, की खूप लांबलीवर रिझल्ट गेलेला आहे। आता 27-28 तारखेपर्यंत आपण वेट करणार आहोत, त्याच्यासोबतच 4 तारखेपर्यंत आपण आणखी वेट करूया। आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो, जी लिंक दिलेली आहे आपण सगळे मिळून काहीतरी त्याच्यावर तोडगा काढू आणि काय करायचे पुढे ते निर्णय घेऊ। त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे अपडेट करायचे आपल्याला काय करायचं आपण यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणार आहे मित्रांनो। तर आपण उद्याचे दिवस बघणार आहोत 27 आणि 28 तारखेला काय होतं, खरंच रिझल्ट येतो की नाही येत। आज मुलं कॉल करत आहेत, त्यांना टाळाटाळ होती आहे आणि व्यवस्थित आन्सर येत नाही आहे। आता मागच्या आठवड्यात 4-5 दिवस पूर्वी केलं होतं तर त्यांना 27 आणि 28 तारीख ही दिली गेली होती मित्रांनो। त्याच्यासाठी आज 27-28 आता 2 दिवस जाऊ द्या, त्याच्यासाठी नाही लागला रिझल्ट तर 4 तारखेपर्यंत आपण वाट बघणार आहोत। 4 तारखेनंतर काय करायचं थोडक्यात आपण ते टेलिग्राम ओपन केलेले आहे, तुम्ही जॉईन करून घ्या आणि अपडेट काय करायचे त्याच्यानंतर आपण सगळ्यांना मिळून निर्णय करावे लागणार मित्रांनो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो।